Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. उक्कडगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. शेतकरी सुरेश मुंडे. आयुष्यात अपंगत्वाशी रोजच झुंज द्यावी लागते, तरीही न डगमगता स्वतःच्या हिमतीवर त्यांनी व्यवसाय उभा केला. पण सोलापुरात पूर आला आणि त्यांच्यासह अनेकांचं नुकसान झालं. या शेतकऱ्यांचं दुःख शब्दात मांडता येणार नाही असंय. पुढील दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, पण कदाचित हे बघून तरी त्यांच्या वेदनांची थोडी जाणीव आपल्याला होईल. सुरेश मुंडे यांचं पोल्ट्री फार्म 15 ते 16,000 कोंबड्या वाहून गेल्या. याची किंमत 16 लाख. डोक्यावर 40 लाखांचं कर्ज आणि महिन्याचा 1 लाख इतका EMI. एखाद्याच्या आयुष्याची अक्षरशः राख रांगोळी होणं कशाला म्हणतात हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला बार्शी तालुक्यातल्या उक्कडगावमध्ये यावं लागेल. मी उक्कडगावमध्ये आहे आणि ते सुरेश मुंडे नावाचे एक शेतकरी आहेत. त्यांचा पोल्ट्री फार्म आहे. त्यांनी कसा पोल्ट्री फार्म सुरू केलेला होता, त्या दिवशी नेमकं काय घडलेलं होतं, ज्यावेळेला 15,000 कोंबड्या त्यांच्या दगावल्या, गावातले सगळे नागरिक इथं आले, त्यांना धीर दिला. त्यानंतर त्यांनी सगळं इथलं मदत कार्य सुरू केलं. त्या सगळा गाळ कोंबड्या बाजूला केल्या आणि आता इथून पुढे ते सरकारकडून काय आशा आकांक्षा करतायत याबद्दलच बोलायचं. सुरेश मुंडे आपल्यासोबत आहेत. सुरेशजी, त्या दिवशी काय झालं होतं, पहिला दिवस सांगा, जिथून तुमच्या सगळ्या शेडमध्ये पाणी आलं आणि कोंबड्या दगावल्या. तो सगळा घटनाक्रम काय होता? कारण त्या दिवशी अशी इतका पाऊस झाला ढगफुटीसारखा की होत्याचं नव्हतं झालं. जवळजवळ पाणी गुडघावर पाणी ह्या शेडमध्ये आणि त्यात सगळ्या कोंबड्याचा खच झालेला होता, मरून पडल्या होत्या. ते बघितलं तर त्या दिवशी असं वाटतं की आपल्या म्हणजे आयुष्याचं काही हे राहिलेलं नाही. आणि हे नुकसान भरून काढायचं ह्यात हिने माझ्यावर 40 लाख रुपये कर्ज आहे. आणि एवढीच इच्छा आहे की शासनाने काहीतरी मदत करून हातभार लावून माझ्या व्यवसाय पुढे चालावा, ह्यासाठी मदत करावी. पण हे पाणी कुठून आलं होतं तुम्हाला? आता सगळ्या रस्त्यावरचं आणि सगळ्या शेतातलं पाणी शेडमध्ये घुसलं. ते अशी ढगफुटीसारखी परिस्थिती झाली. जवळजवळ 60 ते 70 मिलीमीटर पाऊस एक 2-3 तासात पाऊस पडला आहे. आणि ते त्यामुळे पूर्ण शेडमध्ये पाणी घुसून ते नुकसान झालं. असं आता ह्या 15,000 कोंबड्यांची साधारण आज बाजाराच्या भावानुसार किती किंमत होती? एक 16 लाख रुपयापर्यंत किंमत होती. मग आता हे ज्या मेलेल्या कोंबड्या होत्या, तुम्ही काय केलं त्याचं? हे पूर्ण हे करून ते तसं ठेवता येत नव्हतं, कारण त्याचं परत अजून इन्फेक्शन म्हणून JCBनं खड्डा हे करून ते पुरून टाकल्या परत शेतामध्येच. पण आता इथंही तुम्ही बघा, इथं सगळं स्वच्छ झालेलं नाही आहे. काका सांगत होते इथं गाळ झालेला होता. मग हे सगळं तुम्ही कसं निस्तरलं? हे परत पूर्ण साफ केल्याशिवाय तर मार्ग नव्हतं. परत इन्फेक्शनचं हे असतं म्हणून ते आपलं पूर्ण काढून ते बाजूला हे केलं. तरी अजून कुठं हे म्हणजे हे भुसा दिसतंय. असं सरकारकडून आता तुम्हाला काय अपेक्षा आहे की सरकारने तुम्हाला कुठली मदत करावी? सरकारने हे नुकसान भरपाई द्यावी एवढी अपेक्षा आहे. कारण पुढे जर आता हे करायचं झालं तर कर्ज आहे, त्याचे हप्ते आहेत, ते हप्ते कशाने फेडायचे हे असं. किती हप्ता आहे तुम्हाला? मला एक 80,000 रुपये हप्ता आहे महिन्याला. आणि पर्सनल लोनचा तर वेगळाच आहे. तो किती आहे? ते एक 22,000 रुपये, म्हणजे 1,02,000. 1,02,000 रुपये दर महिन्याला. आता तुम्ही कसं फेडणार? आता हे ह्या उद्योगातूनच फेडावं लागणार आहे. ह्याला भांडवल अजून तयार करून ह्यातून पुढे उद्योग हे करून त्यातूनच हे करावं लागणार आहे.
काका कोणी अधिकारी आले होते तुमच्याकडे? हो आले होते ना. आपले तलाठी आले ते. हां. झालं सर आपले जनावरचे डॉक्टर पशुवैद्यकीय अधिकारी आले ते. झालं गावातले लोक आले होते. पंचनामा झाला. सगळं पंचनामा वगैरे करून त्यांनी सविस्तर काय माहिती मदतीचं आश्वासन दिलं तुम्हाला? ते म्हणले हो तुम्हाला ह्याच्यातून पशुवैद्यकीय अधिकारी काय म्हणले आमच्याकडून तर काय मिळणार नाही. आणि आपले रेव्हेन्यू खात्यातले जे अधिकारी होते सर्कल वगैरे आपले तलाठी त्यांनी म्हणले आमच्याकडून काय जास्त मिळत नसते. तुम्ही त्या जी काय नियमाप्रमाणे आहे 100 कोंबड्या काय त्याप्रमाणे मिळणार म्हणजे तुम्हाला. त्यापेक्षा काय इतकं जरी तुमचं नुकसान झालं असलं तर त्यांचं नाईलाज असतं म्हणजे. मग आता बाकीच्या 14,900 कोंबड्यांचं काय जर 100 कोंबड्यांचं मिळणार असेल तर? ते मिळणार असलं तर त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी जर दया दाखवली आमचं जर हे इतकं नुकसान झालं हे दाखवलं त्यांनी ते दिलं तर बरंच होईल असं आमची एक इच्छा आहे. कारण आता हा उद्ध्वस्त झालेला प्रपंच परत ह्या जागेवर आणणं ही भयंकर मुश्किलची गोष्ट आहे. पण तुमच्या 15,000 कोंबड्या वाहून गेल्यानंतर तुम्ही आता पलीकडे तुमचं शेड आहे तिथं एक 4-5 हजार कोंबड्या दिसत आहेत. तुम्ही विमान नव्हतं का काढला की तुम्हाला? विमान असं झालं सर. विमान आहे याला. बॉयलर कोंबडीला विमान असतं? विमान आहे. काही गावरान कोंबड्या होत्या त्याच्यामध्ये? नाही बॉयलर सगळ्या बॉयलर होतं. मग आता ह्या नियमात बदल करण्याची काय तुमची मागणी आहे का सर? नाही त्यांनी नियमात बदल करूनच नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. नाहीतर हे धंदा म्हणजे बंद पडल्या त्याचं एवढं मोठं कर्ज फेडायचं हे अवघड आहे. असं या ताई पुढे या. या सुरेश यांच्या पत्नी आहेत. तुम्ही हा व्यवसाय कधी सुरू केला होता आणि आता जे हे सगळं नुकसान झालं यामुळे तुमची काय भावना आहे? हा व्यवसाय 10-15 वर्ष झाले चालू आहे. 10 वर्ष झालं. मग आता हे सरकारने काही मदत केली तर हा व्यवसाय पुढे चालू राहील. नाही मदत केली कुठला चालू राहते मग हा व्यवसाय? त्या दिवशी तुम्ही कुठे होता ज्यावेळेला इथं पाणी शिरलं आणि कोंबड्या दगावल्या सगळ्या? शेडमध्येच होतो आम्ही सगळे. हो सगळे शेडमध्येच होतो. मजूर लोक हे सगळे गावातले लोक हे सासरे हे सगळे आम्ही इथंच होतो सगळे. आणि मग तुम्ही त्या दिवशी काय केलं ज्यावेळेस तुम्हाला कळलं की आता पाणी शिरलं आता काय करायला लागेल? ते काय करावं हे सुचत नव्हतं. आम्ही सगळे घाबरून गेलेलो होतो इथं. अचानक हे झालं ना मग असं काहीच सुचत नव्हतं आम्हाला सगळ्यांना इथं. मग ते गड्यांनीच कल्पना पाणी फोडलं केलं काढलं. आम्ही सगळे हातभर झालो होतो सगळे. तुम्ही कधी बघितलं होतं एवढं पाणी पुराचं किंवा पावसाचं इथे? अजिबात नाही. कधीच झालेलं नाही. 10 वर्षात असं कधीच झालेलं नाही इथं. त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे आणि ते अश्रू त्यांच्या कोंबड्या गेल्यामुळं तर आहेतच, पण त्यांचं जे नुकसान झालंय ते कधी भरून निघणारं नाही आहे. 16 लाख रुपये कशाला म्हणतात? इथे सरकार 8,000 रुपये मिळतील, 10,000 रुपये मिळतील किंवा फार फार तर 25-28 हजार रुपये मिळतील, पण त्यांचं 16 लाखांचं नुकसान झालं. आणि दुसरीकडे सगळ्यात दुर्दैवी बाब काय माहिती आहे का, की त्यांच्या कोंबड्यांचा विमा निघत नाही कारण त्या कोंबड्या बॉयलर आहेत. आणि प्रशासनाकडून असं त्यांना सांगण्यात आलंय की तुमच्या कितीही नुकसान झालेलं असलं तरी सुद्धा तुम्हाला 10,000 रुपये तुम्हाला मदत दिली जाईल. पण आता उरलेल्या कोंबड्यांचं काय, उरलेल्या व्यवसायाचं काय? सुरेश मुंडे हे विकलांग आहेत. त्यांना पायाने नीट व्यवस्थित चालता येत नाही. त्यांची ती अडचण आहे. त्यामुळं शेतकऱ्याने जर जोडधंदा सुरू केला, तो जोडधंदा मुसळधार पावसामध्ये वाहून गेला तर मग सरकारने मदत करायलाच पाहिजे इथे, असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला. पण या सगळ्या तुम्ही जर हे सगळं शेड बघितलं तुम्ही बघा व्यवस्थित सगळी यंत्रणा कामाला लावली. म्हणजे कोंबड्यांना पाणी पाजण्यापासून त्यांना खाली भुसा देण्यापर्यंत, छोटे जे पिल्लं असतात कोंबड्यांचे त्यांच्या व्यवस्थेपासून तर मोठ्या कोंबड्या, एक साधारण कोंबडी 45 दिवसांमध्ये तयार होते. ते महिन्याला कोंबड्या विकायचे, त्यातला स्लॉट काढला जायचा विकण्यासाठी. पण आता त्या सगळ्या कोंबड्या संपलेल्या आहेत. पण सुरेश दादा, इथून आपण बघतोय हे जे तुमचे भिंती आहेत बाजूला, तर तुम्ही कधी विचार नाही का केला की जर आपल्याला जर म्हणजे अशी स्थिती निर्माण झाली किंवा हिंस्र प्राणी असतात अशा वेळेला, बिबट्यांचाही वार अनेकदा असतो, तर तुम्ही ही भिंत वगैरे नाही का बांधली त्यावेळेस? ते भिंत बांधून जमत नाही, त्याला हवा लागली पाहिजे. ती हवा लागली पाहिजे. कारण त्यामधला महत्त्वाचा हां नाहीतर शीट येऊन त्याचा मृत्यू व्हायचं प्रमाण वाढतं जसं. पण आता हे वातावरण पण बघा ना, इथं गार हवा येते, मग तुम्ही अशा वेळेस कोंबड्यांना कशा पद्धतीने पडदे लावावं लागते तसं. लाईट पण असतात. हां पडदे लावले की मग हे होतं, पण भिंत जास्त वाढवून जमत नाही असं. ह्या ना ह्या 4 लाईट्स आहेत प्रत्येक ठिकाणी, ह्या 4 त्या 4 तुम्ही म्हणाल ते प्रकाशासाठी, ते प्रकाशासाठी नाही आहे, ते कोंबड्यांना ऊब मिळावी म्हणून आहेत. आणि हे बघा ह्या लाईनिंगमध्ये त्या 4-12 लाईट्स आहेत, मध्ये 12 आहेत आणि इकडे 12 आहेत. आपण काल बार्शीमधल्या एका तालुक्यात एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं प्रकरण बघितलं, त्याच्यावर 10-12 लाखांचं कर्ज आहे.
आता सुरेश मुंडे यांच्यावरती सुद्धा 40 लाखांचं कर्ज आहे. ते शरद गंभीरे नावाचे शेतकरी ज्यांनी आत्महत्या केली. पण तुम्ही धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये जर फिरलात ना, तर तुम्हाला प्रत्येक गावात असे असंख्य शरद गंभीरे मिळतील ज्यांच्यावरती कर्ज आहे, हफ्ता आहे. सुरेश सांगत होते त्यांच्यावरती 1 लाखांपेक्षाचा अधिक EMI आहे, त्यांना तो महिन्याला पे करावा लागतो. अनेक शेतकरी आहे ज्यांच्यावरती 3-3.5 लाख, म्हणजे प्रत्येक शेतकरी असा आहे की जिथे त्याला 1 ते 2 लाख रुपये त्याचं नुकसान झालंय. पण हे आपल्याला का करावं लागतंय? ज्यावेळेला शेतकरी पारंपरिक शेतीतून बाहेर येतो, काहीतरी छोटा मोठा उद्योगधंदा सुरू करतो आणि अशा वेळेला जर अतिवृष्टीमुळे त्याचं नुकसान होत असेल तर सरकारला यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे. पावसाचं पाणी तर ओसरलं, पण या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान कसं भरून निघणार? सोलापूरहून आतिक शेखसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.